A big hello to all my young friends out there. मी मानसी आजच्या इंग्लिशच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना ही जी आपली स्टोरी आहे तिलाच पुढे वाढवू. दिस इज ऍक्च्युअली अ बुक रिव्ह्यू आहे पुस्तकचं, ज्यात की सांगितलं जाईल की त्याच्यात पुस्तकमध्ये काय आहे, कहाणी कशी आहे. सो लेट्स कंटिन्यू टू रीड द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना. So in the last session, we have read that there are two brothers named Nicola and Jacopo. हे दोघे भाऊ असतात आणि कहाणी जी आहे ह्यांच्याच इर्द गिर्द घुमते आहे. यांची एक बहीण आहे जिला की ट्युबरक्लोसिस ऑफ द स्पाइन हा एक डिझीज झालाय, फार रेअर डिझीज आहे. आणि हिला ठीक करायकरता हिच्या ट्रीटमेंटसाठी ते लोक अनगिनत कामं करतात पैसे कमवायसाठी. हिला ठीक करायचं म्हणून त्यांना पैसे हवेत, त्यासाठी ते खूप सारे वेगवेगळे कामं करतात. याच्या पुढे वाचू आपण. The story begins with the narrator driving down the foothills of the Alps. तर ही जी कहाणी आहे याची सुरुवात होते नरेटर कोण असतो, जी कहाणी सांगतो, आपण ज्याच्या थ्रू कहाणी ऐकतो. तर तो जो नरेटर आहे तो ड्राईव्ह करतो, ड्रायव्हिंग डाऊन द फुटहिल्स ऑफ द एल्प्स. एल्प्स काय आहे? एल्प्स माउंटेन्स आहेत, ठीक आहे ना. तर तिथे त्याच्या फुट हिल्स मध्ये म्हणजे खालच्या जी बाजू असते तिथे जे आहे तो ड्राईव्ह करतो आहे गाडी. आणि इथून ही कहाणी स्टार्ट होते. हिअर इज व्हेन ही फर्स्ट एन्काउंटर्स द टू ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज. तर इथेच त्याचा पहिले एन्काउंटर होतो. एन्काउंटरचा अर्थ इथे काय आहे? मीट फेस टू फेस अनएक्सपेक्टेडली, म्हणजे फेस टू फेस अमोर समोर पहिल्यांदा भेटणं आणि अनएक्सपेक्टेडली अचानक जेव्हा आपण कोणाशी भेटतो दॅट इज कॉल्ड एन्काउंटर. या एन्काउंटरला तुम्ही ते फिल्मी एन्काउंटर नका समजाले, ते एक वेगळं असतं अँगल, ठीक आहे ना. तर ही ती जागा असते जिथे जो नरेटर आहे तो या दोन्ही भावांशी त्याचा एन्काउंटर होतो, पहिल्यांदा भेटतो. सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज, जे की काय करत होते दोघे भाऊ? ते दोघं जे वाईल्ड स्ट्रॉबेरीज असतात ते विकत होते. वाईल्ड स्ट्रॉबेरीज म्हणजे काय असतं? जे जंगली जे स्ट्रॉबेरीज असतात त्या विकत होते ते. Even after the driver forbids the narrator to buy the wild fruits, he buys the biggest basket and drives towards the town. आता काय म्हणतात इथे की त्याचा जो ड्रायव्हर असतो, कुणाचा ड्रायव्हर? नरेटरचा, जो कहाणी सांगतोय त्याचा जो ड्रायव्हर असतो, जो म्हणजे कार चालवतोय, तो त्याला फॉरबिड करतो. फॉरबिड म्हणजे काय? रोखतो, डिसअलाउज ना, फॉरबिड्स डिसअलाउज. तर तो त्याला रोखतो नरेटरला. तो म्हणतो की तू नको विकत घेऊ हे वाईल्ड फ्रुट्स आहेत, कारण की हे जंगली फ्रुट्स आहेत, फळं आहेत, ते बहुतेक चांगले नाही राहतील तुमच्याकरता. तर म्हणून त्यांचा ड्रायव्हर त्याला रोखतो, फॉरबिड करतो. पण तरी सुद्धा तो जो नरेटर आहे तो जी सगळ्यात मोठी बास्केट असते स्ट्रॉबेरीची ती तो विकत घेतो अँड ड्राईव्ह टुवर्ड्स द टाउन. आणि त्याच्यानंतर तो टाउन कडे, आपल्या शहरकडे चालला जातो. दिस सीन एम्फसाइजेस ऑन द फर्स्ट स्टेप ऑफ ग्रोइंग इंटिमेसी बिटवीन द नरेटर अँड द टू बॉयज. तर हा जो सीन आहे हा एम्फसाइज करतो. एम्फसाइज काय असतं याचं? की स्ट्रेस देणं कशावरती, म्हणजे की जोर देणं. स्ट्रेस अपॉन पाहिलेलं आहे ना. तर आपण जे जोर देतो कोणत्या गोष्टीवरती दॅट इज कॉल्ड स्ट्रेस अपॉन. तर हा सीन जो आहे हा जोर देतो. पहिला जो स्टेप असतो या दोघांच्या इंटिमेसीवरती, कोणा दोघांच्या? नरेटर आणि हे दोघे भाऊ, हे जे क्लोज येतात, ठीक आहे ना, क्लोज रिलेशनशिप. इंटिमेसी मीन्स क्लोज रिलेशनशिप. तर हे दोघं जे क्लोज येतात ते आपसात, हा त्याचा पहिला सीन हा ह्याच्यावरती जोर देतो, बिटवीन द नरेटर अँड द टू बॉयज. नेक्स्ट डे द बॉयज आर फाउंड शायनिंग शूज इन द पब्लिक स्क्वेअर. नेक्स्ट डे काय दाखवतात की हे दोघे मुलं जे आहेत, पब्लिक स्क्वेअर म्हणजे एक मोठी जागा असते, तिथे जे आहे हे मुलं शू पॉलिश करतात, म्हणजे की शूज शाईन करतात ते लोकांचे. म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी स्ट्रॉबेरी विकली, दुसऱ्या दिवशी ते लोक करतात शूजला पॉलिश करतात. दिस अमेझेस द नरेटर. हे पाहून तो आश्चर्यचकित राहून जातो नरेटर. दिस इज वेन दे रिव्हील द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड ऑफ थिंग्स टू अर्न मनी. आणि इथेच तेव्हा जे आहे हे लोक मुलं जे आहेत ते रिव्हील करतात. रिव्हील म्हणजे काय असतं? शो, मेक नोन, सांगतात, म्हणजे आपली गोष्ट त्याला सांगतात. हे सांगतात की ते लोक खूप विविध प्रकारचे कामं करतात पैसे कमवाय करतात. टू अर्न मनी, पैसे कमवाय करतात, ते नाना प्रकारचे कामं करतात. हिअर द नरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. आणि इथे जे आहे दाखवतात की नरेटर जो आहे, जो कहाणी सांगतोय, त्याच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर त्याच्याप्रती, या मुलांप्रती झाले. सॉफ्ट कॉर्नर होणं म्हणजे काय असतं की आपलं मन कुणाप्रती मऊ पडतं ना, की आपल्याला पाहून कुणाला
काही असं वाटतं, असं चांगल्या भावना येतात. तर जेव्हा त्याला कळतं तर त्याला रिस्पेक्टही होते आणि एक सॉफ्ट कॉर्नर त्याच्या हार्टमध्ये, त्याच्या हृदयात त्याच्या त्या दोन्ही मुलांकरता होतं, की हे लोक पैसे कमवायकरता किती वेगवेगळे कामं करतात ते. पण कारण की ते चाहेलं असतं तर पैसे कमवायकरता चोरी चकारी करू शकले असते. पण ते मेहनत करतात ते. ही फाइंड्स देम टू बी इनोसेंट, सिरियस, प्लेझेंट अँड अर्नेस्ट. तर त्याला नरेटरला हे मुलं कसे वाटतात? इनोसेंट वाटतात, फार जास्त सिरियस वाटतात, गंभीर आहे, प्लेझेंट म्हणजे खूप छान, जे मनाला चांगलं वाटे, आणि अर्नेस्ट आहे. तर अशा प्रकारे हे खूप त्याला छान वाटतात मुलं सगळे, दोघे जण. द बॉयज आर व्हेरी युजफुल टू द नरेटर. हे जे बॉयज आहेत, हे जे मुलं आहेत, हे नरेटरला फार जास्त युजफुल आहेत, म्हणजे उपयोगी सिद्ध होतात. दे आर व्हेरी विलिंग टू सॅटिस्फाय ऑल दॅट द नरेटर रिक्वायर्स. नरेटरला जेही काही हवं असतं, रिक्वायर्स म्हणजे काय, काही हवं असतं, ते सगळं हे मुलं त्याला आणून देतात आणि त्याच्याकरता ते करतात. ही आपण जेव्हा कहाणी जर वाचू तर त्याच्यात कळेल, त्याच्यात पूर्ण डिस्क्राईब्ड असेल, ह्याच्यात आपल्याला शॉर्ट फॉर्म मध्ये सांगितलंय ना, बिकॉज दिस इज अ बुक रिव्ह्यू. तर त्याच्याकरता फार उपयोगी सिद्ध होतात. नरेटरला जेही काही लागतं ते सगळं ते आणून देतात मुलं त्यांना, त्याच्याकरता करतात. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर्स बाय द नरेटर वन स्टॉर्मी नाईट. तर अशाच प्रकारच्या एका स्टॉर्मी नाईटला, म्हणजे खूप तुफान असतो अशा रात्रीला, ते लोक जे आहे सेल करतात न्यूजपेपर्स, म्हणजे जे अखबार असतात तेही विकतात ते लोक, अशी पाहिले जातात बाय द नरेटर. One day, when the narrator asks if he can help them in any, they say they will be very grateful if they get a lift to the nearby village Poleta. आता काय होतं की एक दिवशी जेव्हा नरेटर त्यांना विचारतो, आस्क म्हणजे काय असतं, विचारणं, की तो त्यांची काही मदत करू शकतो का कोणत्याही प्रकारे. तर ते म्हणाले काय, की ते त्याच्याकरता खूप आभारी राहतील ते मुलं त्याचे, जर ते लोक त्या लोकांना लिफ्ट देईल, तो त्या एका पोलेटा नावाचं गाव आहे तिथपर्यंत जर तो लिफ्ट देईल त्या मुलांना, तर ते फार आभारी राहतील या नरेटरचे. आता पहा, इथे काय असतं की त्यांनी जर चाहलं असतं, नरेटर चूंकि त्यांच्याशी इतका प्रभावित होता आणि त्यांना इतकं प्रेम करत होता, तर त्यांनी चाहलं असतं तर त्याच्याशी रुपये पैसे डायरेक्ट मागू शकत होते, की आम्हाला रुपये देऊन द्या, मला पैसे देऊन द्या. पण त्यांनी असं काहीच नाही केलं. त्यांनी काय मागितलं, ते एक लिफ्ट मागितली नुसती कारमध्ये त्याच्या. ऑल्दो इट डझंट कम इन द नरेटर्स वे, ही टेक्स देम देअर. आता काय असतं की हे जे पोलेटा गाव असतं हे त्याच्या रस्त्यामध्ये नाहीये, पण तरी सुद्धा तो नरेटर जो आहे त्यांना तिथपर्यंत घेऊन जातो. द बॉयज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क द नरेटर टू वेट इन अ नियर बाय कॅफे अंटिल दे रिटर्न विदिन अन आवर. आता काय होतं की तिथे जाऊन, तिथे पोहोचून ते मुलं जे आहे एका बिल्डिंगच्या खालती उतरतात, बिल्डिंगमध्ये, आणि नरेटरला म्हणतात की एक जवळपास कॅफे आहे. कॅफे म्हणजे जिथे की थांबून चहा कॉफी आणि काही खाऊ पिऊ शकतात. अशा प्रकारे तिथे थांबून ते काही थोडा वेळ थांबे, तासभर, आणि अंटिल दे रिटर्न विदिन अन आवर, ते तासभरात येतील मुलं तिथे थांबे नरेटर, अशा प्रकारे त्याला म्हणतात. Eagerness leads the narrator to follow the boys up to a place which is actually a hospital. आता काय होतं, इगरनेस होते, त्याला क्युरियोसिटी होते नरेटरला, त्याला जाण्याची उत्सुकता होते की हे लोक कुठे गेले, आणि त्याच्यासाठी तो नरेटर जो आहे त्या मुलांच्या पाठोमागे जातो, फॉलो करतो त्यांना. द बॉयज अप टू अ प्लेस, एका जागी ते मुलं जातात, जे की ऍक्च्युली एक हॉस्पिटल असतं. On peeping through a room led by a nurse, he realizes that boys are talking to a girl who resembles them. आता पीप, व्हॉट इज पीपिंग? पीपिंग म्हणजे की आपण जे असं झाकतो है ना, चोरीने, कोणी दार उघडून पाहिलं किंवा असं काही कोणत्या खिडकीतनं आपण असं करून बघितलं, सो दॅट इज पीपिंग. तर त्यांनी एका रूम मध्ये असं पीप करून पाहिलं, झाकून पाहिलं चुपकेसे, आणि जिथे एक नर्स होती, लेड बाय अ नर्स, ही रिअलाइजेस दॅट बॉयज आर टॉकिंग टू अ गर्ल. तर त्यांनी ते रिअलाइज केलं, त्यांनी असं जाणलं की हे मुलं एका मुलीशी गोष्टी करतात आहेत, जे की हु रिझेम्बल्स दॅम. रिझेम्बल्स म्हणजे काय झालं, हॅव अ सिमिलर अपिअरन्स, त्यांच्यासारखी दिसत होती, दिसायला त्यांच्यासारखी होती, तिच्याशी ते बोलत होते. He does not feel like intruding and thus asks the nurse the details about the boys. त्याला असं वाटलं की आपल्याला इंट्रूड नाही केलं पाहिजे, म्हणजे कम टू अ प्लेस वेअर वन इज अनइन्व्हायटेड. आपण कुठे आपल्याला नाही बोलवलं गेलं तरी आपण तिथे चालले जाऊ, कुठे लिहिलंय की नाही जायचं आणि तरी आपण जाऊ, दॅट इज कॉल्ड इंट्रुडिंग.
तर तिला असं वाटलं की आपल्याला इंट्रूड नाही केलं पाहिजे, मध्ये नाही गेलं पाहिजे त्यांच्या, आणि मग तो त्या नर्सला डिटेल्स विचारतो त्या बॉईज बद्दल, त्या मुलांबद्दल विचारतो की हे कोण आहे, कसं आहे. सो ह्याच्या पुढे काय होतं आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये बघूया. सो नाव वी विल लुक आफ्टर द इंग्लिश वर्कशॉप. Complete the following. First question जे आहे आपला आहे ते complete the following. There are some sentences and we have to complete them. First sentence बघा, Cronin's story focuses on. क्रॉनिनची स्टोरी आहे ती कशाला फोकस करते? सेल्फलेस हेल्प अँड द इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप. हे आपण वाचलं होतं आपल्या फर्स्ट पॅराग्राफ मध्ये. नेक्स्ट आहे द नरेटर, आणि हे पहा द नरेटर लिहिलेलं आहे टू एनकरेज द टू ब्रदर्स. हे एवढं आपल्या जवळ आहे, मध्ये आपल्याला फिल करायचं आहे. द नरेटर बॉट द बिगेस्ट बास्केट ऑफ द वाईल्ड फ्रुट्स टू एनकरेज द टू ब्रदर्स. म्हणजे त्यांनी जे आहे सगळ्यात मोठी बास्केट घेतली होती फ्रुट्सची, वाईल्ड फ्रुट्सची, त्यांना दोन्ही भावांना एनकरेज करायसाठी. द नरेटर डेव्हलप्स अ लाइकिंग फॉर द टू ब्रदर्स बिकॉज दे आर लाइकिंग होऊन जाते त्याला, त्याला मुलं आवडू लागतात नरेटरला. का? कारण की दे आर इनोसेंट, सिरियस, प्लेझेंट अँड अर्नेस्ट. नेक्स्ट आहे द बॉयज विश टू विजिट द विलेज पोलेटा टू सेल न्यूजपेपर्स. ते जाणं चाहतात पोलेटा कारण की त्यांना जे आहे न्यूजपेपर्स विकायचे असतात. सो वन कॅन कन्क्लूड फ्रॉम द स्टोरी दॅट, तर म्हणून जे आहे या स्टोरीवरनं आपण काय कन्क्लुजन काढू शकतो? वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. की जिथे आपण हिंदीत म्हणतो वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे, म्हणजे काय? जहां चाह वहां राह. Which means if we wish to do anything passionately, we can easily find out the way to come out of any problem in the way of success. म्हणजे आपण जर ऍक्च्युअली कोणती वस्तू चाहतोय तर आपल्याला काहीच वस्तू रोखू नाही शकत. आपण त्याच्याकरता काही ना काही रास्ता अपनावू आणि आपल्याला यश प्राप्त होईलच. कोणतेही प्रॉब्लेम आपला रस्ता नाही रोखू शकत. नेक्स्ट आहे क्वेश्चन 3, आन्सर इन युअर ओन वर्ड्स. काही क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स लिहायचे. व्हॉट इलनेस डिड द सिस्टर सफर फ्रॉम? बहिणीला कोणता इलनेस होता? द सिस्टर सफर्ड फ्रॉम ट्युबरक्लोसिस ऑफ द स्पाइन. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट सरप्राइज्ड द नरेटर व्हेन ही सॉ द ब्रदर्स द सेकंड टाइम? नरेटरला काय सरप्राईज मिळाला जेव्हा त्यांनी त्या मुलांना, भावांना जे आहे दुसऱ्यांदा बघितलं? पहिल्यांदा फर्स्ट टाइम दे वर सेलिंग strawberries, wild strawberries, and second time they were polishing the shoes. When the narrator saw the brothers the second time they were shining shoes in the public square, तर तिथे ते लोक शू ला पॉलिश करत होते. इट सरप्राइज द नरेटर, आणि हे पाहून तो नरेटर सरप्राइज होऊन गेला. व्हॉट डिड द नरेटर फाइंड अबाउट द बॉयज ऍट द हॉस्पिटल? नरेटरला हॉस्पिटलमध्ये त्या मुलांबद्दल काय जानकारी मिळाली? ऍट द हॉस्पिटल द नरेटर फाउंड that the boys were orphans and homeless. तर तिथे त्याला कळलं हॉस्पिटलमध्ये की हे जे मुलं आहेत, हे दोघे भाऊ जे आहेत, हे ऑर्फन्स आहे, म्हणजे अनाथ आहेत आणि होमलेस, यांना घर सुद्धा नाहीये. They worked hard for the treatment of their sister who was suffering from tuberculosis and was admitted in a hospital. तर ते लोक खूप हार्डवर्क करत होते, मेहनत करत होते पैसे कमवाय करता, कारण की त्यांना आपली बहीण जी आहे तिचं ट्रीटमेंट करायचं असतं, कारण की तिला जे आहे ट्युबरक्लोसिस झालेलं असतं आणि ती एक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असते, म्हणून त्यांना पैसे कमवायचे, म्हणून ते खूप जास्त हार्डवर्क करतात. ही सगळी जानकारी त्याला या हॉस्पिटलला मिळते. व्हॉट वॉज द टचिंग स्टोरी टोल्ड बाय द नर्स? नर्सनी त्यांना काय टचिंग स्टोरी सांगितली त्या मुलांबद्दल नरेटरला? द नर्स टोल्ड द नरेटर अबाउट द हार्ट ट्रेंडिंग स्टोरी ऑफ द बॉयज. तर खूप हृदयविदारक अशी एक कहाणी जी त्या मुलांची असते ती सांगते. देअर फादर वॉज किल्ड इन अ वॉर अँड देअर होम वॉज डिस्ट्रॉइड इन द वॉर. तर त्यांचा जो वडील असतो मुलांचा, तो एका वॉर मध्ये, युद्धमध्ये तो जे आहे मरून जातो आणि त्याचं घर सुद्धा डिस्ट्रॉय होऊन जातं त्या वॉर मध्ये. देअर सिस्टर वॉज सफरिंग फ्रॉम ट्युबरक्लोसिस. त्यांची बहीण ट्युबरक्लोसिसशी सफर करते. दे लिव्ड इन अ शेल्टर. ते लोक एका शेल्टर मध्ये राहतात, त्यांना घर नसतं. अँड लिटरली स्टार्व्ड सो दॅट दे कुड पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. आणि ते लोक ऍक्च्युली स्टार्व करतात, म्हणजे भुके राहतात, ताकी ते पैसे वाचवू शके आणि आपल्या बहिणी करता जुटवू शके. तर ही इतकी अशी हृदय विदारक कहाणी ती नर्स त्याला सांगते नरेटरला. इफ द नरेटर ऑफर्ड द बॉयज अ लार्ज अमाउंट ऑफ कॅश वुड दे हॅव एक्सेप्टेड इट? से वाय और वाय नॉट? जर नरेटरनी त्यांना एक मोठा अमाऊंट पैशांचा, कॅशचा जे आहे ऑफर केला असता, तर काय त्यांनी एक्सेप्ट करून घेतलं असतं? तर तुम्हाला असं का वाटतं किंवा का नाही? जर केलं असतं तर का नाही, तर का नाही? दे वुडंट हॅव एक्सेप्टेड इट बिकॉज, तर त्यांनी हे असं एक्सेप्ट नसतं केलं कारण की
दे वर रिअली हार्ड वर्किंग अँड ऑनेस्ट. कारण की ते खूप जास्त हार्ड वर्किंग होते, मेहनती होते आणि इमानदार होते. दे बिलीव्ड इन देअर वर्क. त्यांना आपल्या कामावरती विश्वास होता. दे वुड गेट हेल्प टू गेट वर्क फ्रॉम द रायटर बट नॉट कॅश. त्यांनी त्याच्याकडनं काही काम करवून घेतलं असतं, म्हणाले असते की आम्हाला काही काम द्या आणि त्याच्या बदले पैसे, पण त्यांनी सीधे सीधे कॅश नसता घेतला. ऍज दे वर सेल्फ कन्सिटेड और इवन इफ दे वुड टेक इट, कारण की ते लोक फार जास्त जे आहे आत्मसन्मान होता त्यांच्यामध्ये, आणि जर त्यांनी पैसे घेतलेही असते सपोज, ते वुड टेक इट ऍज अ लोन. तर त्यांनी ऍज अ लोन घेतलं असतं, जसं की कर्जासारखं घेतलं असतं. अँड वुड रिपे हिम बॅक इन इन्स्टॉलमेंट्स, आणि जे की त्यांनी नंतर इन्स्टॉलमेंट्स मध्ये परत केले असते. तर कहाणी खूप सुंदर आहे. मला वाटतं की तुम्हाला आवडतच असेल. पुढे काय होतं कहाणीमध्ये हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. सो टिल देन, बी हेल्दी, बी हॅपी, बी सेफ. थँक्यू. हॅव अ नाईस डे.